नमस्कार मित्र, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डिजिने. गणेशोत्सवाचे 10 दिवस हिंदूंनी शांततेत आपला उत्सव साजरा केला. अगदी काही मंडळांच्या विसर्जनाच्या मिरवणुकांच्या वाटेत मशिदी लागल्या तर तिथे मिरवणूक जराही रेंगाळू न देता उलट वेग वाढवून कुठल्याही उच्छादाशिवाय हुल्लडबाजीशिवाय कार्यकर्त्यांना पुढे रेटत नेणारे मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि मुंबई पोलीस आपण पाहिलेत. मुंबईत 2 टाकी परिसरात दक्षिण मुंबईतल्या लालबागचा राजा बडी मस्जिदच्या समोर येतो तेव्हा मशिदीच्या व्यवस्थापकाकडून मोठा हार अर्पण केला जातो राजाच्या चरणी. राजावर आता पुष्पवर्षावही केला जातो. या काही गोष्टी अपवादात्मक आहेत ज्या दोन्ही समाजातल्या समजूतदार लोकांकडून पाळल्या जातात. बऱ्याचदा हा समजूतदारपणा फक्त हिंदूंनी दाखवावा असाच एक रिवाज आहे. यावर्षी सगळं काही शांततेत सौहार्दात पार पडलंय असं वाटत असताना, म्हणजे अगदी अनंत चतुर्दशी आणि दुसऱ्या दिवशीची ईद व्यवस्थित पार पडली असं आपल्याला वाटत असताना, ज्यांच्या पार्श्वभागातले किडे सतत वळवळ करत असतात त्या कांड्यांना मात्र शांतता, सौहार्द या शब्दांची ॲलर्जीच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. काल काही मुठभर कांडे कल्याणमधल्या ऐतिहासिक दुर्गाटी किल्ल्याच्या पायथ्याजवळच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन हुल्लडबाजी करत होते. जुलूस घेऊन आले होते तिथे आणि मुद्दाम शिवरायांकडे तोंड करून घोषणा देत होते. ते चांद ताऱ्यावाले हिरवे पांढरे इस्लामी झेंडे नाचवत होते. आता हे जवळपास अर्धा तास भर रस्त्यात सुरू होतं. हे जे काही तांडव चालू होतं ना, हे नाटक तुम्हीच पहा. अभी पुलिस प्रशासन इनकी आज जानबूझ के भाई पुलिस एक भी नहीं थे को मालूम है क्या? पुलिस प्रशासन सो रहा है क्या आज? या व्हिडिओला आवाज नीट नसल्यानं ते नेमक्या कोणत्या घोषणा देत आहेत, काय बोलतायत हे समजू शकलेलं नाही, पण त्यांचा एकूणच हेतू स्पष्ट होता. पण हे सगळं घडत असताना तिथून जाणारा हिंदू किंवा मराठी माणूस हे दृश्य पाहून विचलित होऊ शकला असता. या समाजकंटकांना जुलूस काढायची एवढी हौसच आहे तर तुमच्या मशिदी बाहेर काढा की जुलूस, नंगानाच करा तिकडे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन माच करून दाखवता काय? दुर्दैव बघा, तिथं त्यांना हटकायला एक पोलीस नाही आहे की एक कुठल्या मराठ्यानं एकट्यानं यांना हटकण्याची हिंमत दाखवली नाही. खरं तर या भागात बहुसंख्येनं असलेली ही जी जमात आहे आता हटकण्या पलीकडे गेलेली. भिवंडी असो, कल्याण आणि मुंब्रा बिंब्रा सोडून द्या. जोवर धर्मवीर आनंद दिघे साहेब ठाण्यात बसलेले होते ना, तोवर इथल्या कांड्यांना अवकातीत ठेवलं गेलं होतं. पण आज ना हिंदू हृदय सम्राट आहेत ना धर्मवीर आहेत. ते शेंडे बुडके छाटलेल्यांची मुजोरी गपगुमान सहन करावी लागते मराठी माणसाला. मला वाटतं या विषयावर मी उगाच काही त्रागा करण्यापेक्षा सरकारनं, पोलीस प्रशासनानं या व्हिडिओत दिसणाऱ्या समाजकंटकांना उचलावं आणि ते नेमकं कोणतं शिवचरित्र महाराजांच्या पुतळ्यासमोर गात होते ते विचारावं. हिंदवी स्वराज्य संस्थापकाच्या पुतळ्यासमोर इस्लामी झेंडे नाचवण्याचं प्रयोजन काय हे सुद्धा जाणून घ्यावं. तुमची ईद तुमच्या घरात, तुमच्या मशिदीत साजरी करा. कसले जुलूस काढायचे ते तिकडे तुमच्या मदरशांमध्ये काढा. यापुढे हे लोक छत्रपतींच्या पुतळ्यासमोर हुल्लडबाजी करताना दिसता कामा नये. अशी सज्जड कारवाई करा ही प्रशासनाला विनंती. तमाम हिंदूंनी पोलीस आयुक्त, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना हा व्हिडिओ टॅग करायला हवा आहे आणि कारवाईची मागणी करायला हवी. आज हे पुतळ्यासमोर हुल्लडबाजी करून आपली ताकद दाखवून गेलेत. उद्या आपल्या अस्मितेवर हात टाकतील. हे हात वेळीच रोखले पाहिजेत. त्यासाठी एकत्रित आवाज उठवला पाहिजे. सोशल मीडियाचा मार्ग आहे तुमच्याकडे, सगळ्यांसाठी उघडा येतो. चला उचला मोबाईल आणि लागा कामाला. जोवर हे कांडे पकडले जात नाहीत तोवर स्वस्थ बसू नका. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. धन्यवाद. नमस्कार.